नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मुस्तापूर येथे आज हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। सकाळी यज्ञ, अभिषेक आणि मारुतीची विशेष आरती करून मंदिरावर विधिवत कलशारोहण करण्यात आले। हा मंगलमय सोहळा 108 विरूपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेड आणि महंत श्री आनंदपुरी महाराज चोळाखा यांच्या शुभ हस्ते पार पडला। 20 फेब्रुवारीला झालेल्या या कार्यक्रमाला दिगंबर महाराज गडगा, संतोष महाराज पुरी यांच्यासह नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार आणि नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी संजय आप्पा बेळगे, शिवराज पाटील होटाळकर, सुभाषराव मुंके डोणगावकर यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। भजनी मंडळ, साधू संत, महंत आणि टाळकरी माळकरी यांच्या गजराने संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते। हजारो भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून हनुमंताचे दर्शन घेतले। मध्ये मंगल कार्यालय उभा करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, जेणेकरून लग्न असतील गावातले किंवा असे धार्मिक कार्यक्रम असतील त्यासाठी एक हक्काचं असं मजबूत सभागृह मंगल कार्यालय जास्तीत गावांमध्ये राहावं असं आपण काम चालू केलेलं आहे। यामध्ये सिद्धी येथे जवळपास 2 कोटीचं मंगल कार्यालयाचं बांधकाम सुद्धा झाले। त्या ठिकाणी आता धार्मिक कार्यक्रमही होतात। आताच मी इकलीमाळवरून आलो, त्या ठिकाणी 1 कोटी रुपयाचं एक सभागृह झाले, 70 लाख आपण टाकले, तिथेही मोठं मंगल कार्यालय होणार आहे। येणाऱ्या काळामध्ये कृष्णूर, मुगाव, धर्माबाद आणि तदनंतर आपल्या मुस्तापूरलाही हळूहळू एखादी सभागृह नक्कीच आपण बांधण्याचा प्रयत्न करू असं आहे आपल्या समक्ष मी सांगू इच्छितो। आपल्यालाही आता सप्ताह चालू करायचा आहे। मलाही पुढे अनेक लग्न असल्यामुळे मी जास्त वेळ आपला घेणार नाही। पुनश्च एकदा सगळ्या मुस्तफरवासियांचं मला निमंत्रित केल्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो, आपल्याला शुभेच्छा देतो आणि महाराजांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तीच विनंती करतो की आपल्या सदैव आशीर्वाद मार्गदर्शन यापुढे माझ्या पाठीशी राहावं। धन्यवाद। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।